नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सायली जी आहे ती आता महिपतकडे आलेली आहे आणि तिची शोधाशोध सुरू झालेली असते. तर सायली जेव्हा तिथं आलेली असते तेव्हा सायली जी आहे ती खोकला येण्याचं नाटक करू लागते आणि ते सगळं ती यासाठी करत असते की आता साक्षी रूममधून बाहेर गेली पाहिजे आणि जोरजोरात ती खोकला आल्यासारखं ओरडत असते. तेव्हा मात्र इकडे साक्षी विचार करू लागते. साक्षी म्हणत असते की नाही, काहीतरी मला केलं पाहिजे आणि मग त्यांचा जो नोकर असतो त्याला साक्षी बोलवते आणि पाणी आणायला सांगत असते. परंतु तो काही आवाज दिला तरी यायला तयार नसतो. मग साक्षी काही बाहेर जात नाहीये हे लक्षात आल्यानंतर सायली पुन्हा जोरात खोकायला सुरुवात करते. जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा साक्षी म्हणते, थांब, इट्स ओके, मी घेऊन येते पाणी, असं म्हणत साक्षी जी आहे ती पाणी आणण्यासाठी जाते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा साक्षी तिथून बाहेर पडते त्या क्षणी सायलीनं आता मिशन हाती घेतलेलं आहे, ते म्हणजे मिशन पेंडंट. काही झालं तरी यश शेपचं जे पेंडंट आहे ते शोधायचं आहे आणि त्यामुळंच तिने त्या गोष्टीची सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता सायली तिथे शोधाशोध करत असते, ते पेंडंट शोधण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा मात्र सायलीच्या हाती वेगवेगळे पेंडंट लागत असतात. सायलीला असा संशय आलेला असतो की ते जे पेंडंट आहे ते कदाचित इथे असेल, तिने आज घातलेलं असणार आहे ते पेंडंट, पण घडतं मात्र वेगळंच. ते पेंडंट तिने घातलेलं नसतं. त्याच्यामुळं सायलीला ते पेंडंट शोधणं अवघड जात असतं. तिची शोधाशोध ही सुरूच असते, परंतु तिला ते पेंडंट काही सापडत नाही. बाकीचे आणखी ज्वेलरी बॉक्सेस असतात त्याच्यामध्येही सायली ते पेंडंट शोधत असते, परंतु ते पेंडंट काही तिच्या हाती लागत नाही. मग सायलीला कपाटाच्या चाव्या मिळतात, कारण आल्या आल्या जेव्हा तिने कपाट चेक केलेलं होतं तेव्हा मात्र त्या कपाटाच्या चाव्या तिला मिळालेल्या नसतात. पण आत्ता पुन्हा तिला त्या कपाटाच्या चाव्या मिळतात आणि त्या कपाटाच्या चाव्या तिला मिळाल्यानंतर सायली आता म्हणू लागते की ह्यातली कोणती चावी असेल कपाटाची. हा शोध तिचा चालू झालेला असतो आणि मग ती कपाटाकडे जाते. हे खूपच फास्ट असं सायलीला करायचं असतं, कारण जर तिथे ती आली साक्षी तर सगळा गोंधळ होणार असतो. म्हणून सायलीची ही सगळी चाललेली धडपड असते आणि सायली शोधाशोध करत असते, कपाटाकडे जाते आणि कपाटामध्ये शोध घेऊ लागते. परंतु तिथे सायलीला हाती काहीच लागत नाही. तिचा शोध चालू असतो. तिथं वेगवेगळ्या वस्तू असतात, कपाटामध्ये कपडे असतात, ते सायली बघत असते, परंतु त्या कपाटामध्ये तिला काहीच असं मिळत नाही आहे की ज्याचा फायदा हा तिला होणार आहे. इकडे अर्जुन मात्र वाट बघत असतो. अर्जुन सायलीची काळजी करत असतो, कारण जर सायली पकडली गेली तर खूप अवघड होणार आहे ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते. त्यामुळं अर्जुन शोधाशोध करत असतो आणि त्यासोबतच अर्जुनला सायलीची काळजी वाटत असते. सायली आता कपाटातली एक एक वस्तू काढत असते आणि पाहत असते, परंतु तिला तिथे काहीच असं मिळत नाही आहे की ज्याच्यामुळं लक्षात येईल की तिथे नक्की काय झालेलं आहे. हे सगळं आता शोधाशोध सुरू झालेली असते. परंतु तेवढ्यातच अर्जुनला तिथे महिपत आलेला दिसतो आणि जेव्हा महिपत जाताना दिसतो तेव्हा अर्जुनला सुद्धा धक्का बसतो. अर्जुन म्हणू लागतो की आता काय करायचं, सायली तर आतमध्ये आहे, सायलीला कसं बोलवायचं हा प्रश्न अर्जुनच्या पुढे पडलेला असतो. आणि अर्जुन मात्र हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता तो घाबरलेला असतो. मग तो सायलीला कॉल करू लागतो. आता महिपत आलेला आहे म्हणजे सायली अडकली तर काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो आणि सायली जी आहे ती आता शोध घेत असते. ती म्हणत असते की काय करू नक्की. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं अर्जुनचा फोन येतोय, म्हणून तिने फोनकडे जाते, कारण अर्जुन इथून खूप वेळ फोन करत असतो. काहीही झालं तरीही लवकरात लवकर ही गोष्ट समोर येणं गरजेचं असतं आणि त्यामुळंच अर्जुनने आता सुरुवात केलेली असते. आणि मग अर्जुन तयारीत असतो. सायली म्हणते की अहो नाही, अजून काहीच नाही मिळालेलं मला, मी शोधते, अजून माझा शोध चालू आहे, आपलं काम नाही झालेलं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो ते राहू दे, तू आत्ताच्या आत्ता बाहेर आहे, महिपत ऑलरेडी तिथं पोहोचलेला आहे, कारण तुला तिथून बाहेर पडणं गरजेचं आहे, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि सायली मात्र म्हणत असते की चालेल आणि सायली आता तिथून बाहेर यायला निघते. अर्जुन तिची वाट बघत असतो. इकडे रविराज प्रतिभाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि रविराज घरी येतात. रविराज जेव्हा घरी येतात तेव्हा ते सुमनला आवाज देऊ लागतात. सुमनला आवाज दिल्यानंतर सुमन त्याचबरोबर नागराज दोघंही बाहेर येतात आणि बोलू लागतात. सुमन आणि नागराज बोलत असतात तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की वहिनी, आणि मग ती आल्याला तिथे सांगू लागते की हो, कारण वहिनींच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गायब झालेले आहेत. ही गोष्ट मात्र तिने आवर्जून सांगत असते. त्यांच्या चेहऱ्यावरती आता कोणताही डाग दिसत नाही हे मात्र सुमनने आवर्जून सांगितलेलं असतं.
आणि सुमन जेव्हा प्रतिमाकडे पाहते तेव्हा खरंच तिला खूप छान वाटतं. फायनली ट्रीटमेंटचा आज शेवटचा दिवस होता आणि ट्रीटमेंट ही सक्सेसफुल झालेली आहे हे मात्र लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत घडत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे सुमन खूप खुश होते. फायनली वहिनींच्या चेहऱ्यावरती एकही डाग राहिलेला नाही, सगळा चेहरा त्यांचा क्लीन झालेला आहे ही गोष्ट आवर्जून सुमन इकडे सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराज म्हणतात की हो, आता एकही तो मार्क चेहऱ्यावर राहिलेला नाही आणि प्रतिमाचा चेहरा पूर्वीसारखा झालेला आहे. सुमन मग आता प्रतिमाचा हात पकडते आणि फोटोकडे घेऊन जाते आणि म्हणू लागते, बघा बघा वहिनी, अगदी पूर्वी फोटोतला तुम्ही आहात ना तसा आरसा दिसत असेल तुम्हाला. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अगं पण सुमन, तेव्हा मी वय माझं 20-22 वर्षांनी कमी होतं ग. तेव्हा प्रतिमा मत असं म्हटल्यावर रविराज म्हणतो की अगं माझ्यासाठी अजूनही तीच प्रतिमा आहेस. इकडे सायली फोनवर बोलत असते. तेवढ्यात साक्षी पाणी घेऊन आलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुनलाही धक्का बसतो की आता साक्षीने ओळखलं तर काय करायचं, हा मोठा प्रश्न इथं उभा राहिलेला असतो. अर्जुन घाबरलेला असतो. इकडे सायलीला साक्षी म्हणत असते की काय झालं, तू तुझ्या कंपनीमध्ये माझी ट्रीटमेंट कंप्लेंट करत होतीस, म्हणजे माझ्याकडून तेवढा रिस्पॉन्स भेटत नाहीये म्हणून. तेव्हा सायली म्हणते की नो मॅम नो. आणि मग साक्षी विचारू लागते की तू ओके आहेस ना. तेव्हा सायली म्हणते की माझा घरून फोन आलेला होता ना, त्यामुळे मी तो फोन उचललेला आहे असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे सायली जी आहे ती साक्षीकडे पाहत असते. कारण साक्षीला आता कळलं पाहिजे की आपण या ट्रीटमेंटसाठी आलेलो होतो, या सगळा गोंधळ कशामुळे झालेला आहे हे सगळं लक्षात आलेलं असतं. आणि त्याचमुळं आता त्या दोघीही बोलत असतात. तेव्हा साक्षी म्हणत असते की नाही तसं नाही आहे. तेव्हा सायली म्हणत असते की बरोबर आहे तुमचं. आणि मग त्या बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन बाहेर उभा असतो. त्याला खूप काळजी वाटत असते, कारण सायली अशा परिस्थितीत तिथं आत आहे की नक्कीच काहीतरी गोंधळ होऊ शकतो हे अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग सायली पुन्हा खोकल्याचं नाटक करू लागते आणि मग सायली म्हणू लागते की मी करते तुमची ट्रीटमेंट. तेव्हा साक्षी म्हणते की नाही नको, तुमची तब्येत ठीक नाही आहे, जा तुम्ही. तेव्हा सायली मग म्हणू लागते की तुम्ही मला रेटिंग चांगलं द्या प्लीज, माझ्या बाबतीत रेटिंग कमी नका करू, काहीही झालं तरीही प्लीज असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सायली बॅग घेऊन खाली येते. म्हणजे आता सायलीने ठरवलेलं असतं की ठीक आहे आता जायचं आहे, कारण काम तर झालेलं नाही आहे पण तिथून बाहेर पडणंही तेवढंच गरजेचं होतं. याच्यापेक्षा जास्त वेळ ती थांबू शकत नव्हती हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळंच तिने आता लवकरात लवकर तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असतो. इकडे जेव्हा सुमन प्रतिमाला बोलत असते तेव्हा प्रतिमा पण खुश झालेली असते. फायनली कुठेतरी हा सगळा जो चेहऱ्यावरचा हे आहे ते दिसत असतं आणि जुन्या आठवणी पुसल्या गेलेल्या आहेत. आता जुन्या आठवणींमधलं काहीही राहिलेलं नाही हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. सगळेजण घरातले खुश असतात, प्रतिमा पण खुश असते. त्यावेळेस इकडे सुमन म्हणत असते जर पूर्णाईंनी हे बघितलं तर त्यांना किती भारी वाटेल ना. तेव्हाच इकडे प्रतिमा लगेच रविराजला म्हणते आपण जाऊया का, आपण गेलेलोही नाही आहे खूप दिवस झाले तिकडं. तेव्हा रविराज म्हणतात की हो चल आत्ताच जाऊया. असं म्हणत रविराज जे आहेत ते प्रतिमाला म्हणतात लगेच जाऊया. आणि मग त्या फोटोतलं त्यांचं जे बोलणं असतं ते चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रविराजही खुश झालेले असतात. फायनली आपण खूप दिवस झालो तिकडे गेलेलो नाहीये, आपण तिकडे जाऊया असं जे प्रतिमाचं म्हणणं असतं त्यावरती रविराजांनी लगेच होकार दिलेला असतो आणि ते तिला घेऊन निघालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा फाईल तशीच नागराजकडे दिली जाते आणि दोघंही निघालेले असतात. आता फक्त डॉक्टर श्रद्धा यांची ट्रीटमेंट बाकी असते हे ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही आउट हाऊसकडे जा आणि चेंज करून घ्या, तोपर्यंत मी आहे इथं असं अर्जुन सांगत असतो.
आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे पाहायला मिळतं की प्रिया आहे ती दारात उभी असते आणि ती म्हणत असते की हे दोघं जण कुठे गेलेत, अजून घरी कसे आलेले नाहीयेत, नक्कीच काहीतरी गडबड दिसत आहे. मला असं वाटतंय की एकदा सगळं बोललं पाहिजे आणि एकदा या सर्व गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे. हे सगळं बोलणं चालू असतं. एवढ्यात अर्जुन आणि सायली इथं असतात आणि मग प्रिया जी आहे ती साक्षीला फोन करण्यासाठी घरातून बाहेर येते. तिला काही करून ही गोष्ट लवकर साक्षीला सांगायची असते म्हणून तिने घरातून बाहेर आलेली असते. आणि तेवढ्यातच तिला आउट हाऊसच्या दिशेने जाताना कोणीतरी दिसतं आणि सायली अर्जुनला ही दारात प्रिया उभी असते ती दिसते. अर्जुन आणि सायली दारातून पटकन असे तिथून लपत निघालेले असतात. कारण काही झालं तरीही या प्रियाने जर अशा कपड्यात पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे सायली आणि अर्जुन दोघांनाही माहिती असतं. प्रिया जी आहे ती दारात उभी असते आणि त्याचबरोबर तिला तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा येताना दिसतात. तेव्हा ती म्हणते की आता हे दोघं का आलेले आहेत, नक्कीच मला तिकडे कोणीतरी जाताना दिसलेलं आहे, मला ते पाहायला गेलं पाहिजे. पण हे दोघं आलेत, आता हे दोघं घरी आलेत म्हणजे मी मगाशी जी थाप मारलेली होती, मी आईकडे गेली, ती थाप आता सगळ्यांच्या समोर ओपन होणार आहे. या गोष्टीची काळजी प्रियाला वाटायला लागलेली असते. प्रियाला असं वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही मला परत आत गेलं पाहिजे असं म्हणत ती गेलेली असते. रविराज प्रतिमाला सांगतात की तू बाहेर थांब, मी आत जातो आणि बघू लागतो की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे सायली मधुभाऊंकडे येते. मधुभाऊ सायलीला म्हणू लागतात की अगं हे काय आहे, कसे कपडे आहेत, कशासाठी, काय चाललंय तुझं. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ मी तुम्हाला नंतर सांगते, आधी मी चेंज करून घेते असं म्हणत सायली चेंज करायला गेलेली असते. इकडे अश्विनला कल्पनाने चहा दिलेला असतो आणि त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीचं लक्ष जातं आणि ती म्हणते की अरे कोण आलं, रविराज तुम्ही या या असं म्हणत रविराजशी बोलू लागते. पूर्णाजी जेव्हा रविराज सोबत बोलत असते तेव्हा रविराज म्हणतात की हो, आणि मग प्रतिमा कुठे असं विचारल्यानंतर रविराज म्हणतात एक मिनिट हा, आणि मग रविराज प्रतिमाला बोलवतात. जेव्हा आता घरातले सगळे प्रतिमाकडे पाहत असतात तेव्हा सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो. कारण प्रतिमाच्या चेहऱ्यामध्ये जो बदल झालेला असतो, आज ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस होता डर्मॅटॉलॉजिस्टचा आणि हा सगळा जो परिणाम आहे तो पॉझिटिव्ह असा परिणाम घडत असतो आणि त्यामुळंच इकडे सगळेजण खुश झालेले असतात. आणि प्रतिमा जेव्हा त्या अवस्थेत पुढे येते तेव्हा तर काय पाहायलाच नको, प्रतिमाकडे पाहून इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी दोघेही खुश होतात आणि म्हणू लागतात सगळे डाग गेलेले आहेत, आता चेहऱ्यावरती कोणताही डाग राहिलेला नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की अगं कल्पना, अगं दृष्टच काढली पाहिजे. आणि त्याचबरोबर पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्याला आता खरंच काहीतरी गोडाचं कर, आजचा दिवस खूप चांगला आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे प्रताप म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ते फक्त डाग नव्हते तर एक वाईट आठवणी होत्या त्या पुसल्या गेलेल्या आहेत असं इकडे प्रतापचं म्हणणं असतं. सगळेजण खुश झालेले असतात आणि प्रतिमाला सुरुवातीला असं वाटलेलं असतं की, आणि त्याचबरोबर आता घरातले सगळे ओळखतील का, त्यांच्या लक्षात येईल का नक्की काय झालेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतात की बघितलं ना, आणि ही सगळी कृपा झालेली आहे ती आपल्या डॉक्टर अश्विन यांची, आणि खरंच त्याने जो डर्मॅटॉलॉजिस्ट दिलेला होता ना त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. कारण त्याने जो डर्मॅटॉलॉजिस्ट दिला त्याच्याकडे ट्रीटमेंट चालू ठेवली आणि त्याचे हे पॉझिटिव्ह परिणाम आहेत. तेव्हा अश्विन म्हणत असतो की कसं आहे, मला माझी फीही मिळालेली आहे, माझी पूर्वीची प्रतिमा त्या मला पुन्हा मिळालेली आहे असं अश्विन बोलत असतो आणि सगळेजण पाहत असतात. खरंच फायनली प्रतिमामध्ये जो चेंज झालेला असतो तो खूप मोठा असतो. प्रतिमा जी आहे तिच्यामधला जो चेहऱ्यातला बदल असतो तो पूर्वीसारखा तिचा चेहरा पुन्हा उजळू लागलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे तिथे येते ती म्हणजे अस्मिता, आणि अस्मिता म्हणू लागते की प्रतिमा त्या खरंच हा बदल तुझ्यामध्ये खूप झालेला आहे असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सगळे खुश झालेले आहेत. पूर्णाजीने तर गोडाचं बनवायला सांगितलेलं आहे. प्रताप म्हणत असतो की कसं माहितीये का पूर्णाई, तुला ना प्रत्येक वेळेस काहीतरी कारणच हवं असतं गोडाचं खायला. आता इकडे प्रिया जी आहे ती आउट हाऊसच्या दिशेने जाते आणि म्हणू लागते की तू इथे, तरी मला वाटलंच होतं की तूच असणार आहेस. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र
प्रिया बोलत असते, अर्जुन शांत राहत असतो. अर्जुन म्हणत असतो, तुला काय करायचंय? आता माझ्या घरात नक्की मी काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, हे सगळं तुला सांगून करायचं आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की हे बघ, मला आता तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये मी. तुला जे काय करायचंय ना ते तुझी तू कर, मला यामध्ये ओढायचं नाही, एवढं लक्षात ठेव, असं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एवढ्यातच सायली तिथे येते. आणि सायली तिथे आलेले पाहून प्रिया म्हणत असते, मला वाटलंच तुम्ही दोघंच असणार आहे, नक्की तुमच्यात काहीतरी शिजत आहे, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात तेव्हा मात्र सायली म्हणत असते की आता माझ्या वडिलांशी बोलायला तुझी परवानगी घेऊन यायचंय मी. मला माझ्या वडिलांशी जेव्हा बोलायचं आहे तेव्हा मी तिथे येईल, त्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाही, असं सायलीने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं. आणि प्रियाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. आणि तेवढ्यातच सायली म्हणू लागते की प्रतिमात्या आलेल्या आहेत, असं म्हणत सायली जी आहे ती धावतच निघालेली असते. आणि अर्जुनला म्हणते, चला हो, हिच्या काय नादी लागायचंय, असं म्हणत दोघंही आता निघालेले असतात. आणि प्रियाचं तोंड पडलेलं असतं, म्हणजे सायलीने तर जणू काय तिच्या तोंडात चप्पल मारली अशी अवस्था प्रियाची केलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, आता प्रतिमा आत्या आलेली आहे, या गोष्टीचा आनंद तर तुम्हाला खूपच झालेला आहे, हे बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे प्रिया म्हणत असते की आता ही बिनडोक्याची बाई आलेली आहे, म्हणजे आता काहीतरी प्रॉब्लेम होणार, जर यांनी माझ्याबद्दल जर काही सांगितलं तर मात्र मी अडकली जाणार आहे. इकडे सगळेजण बोलत बसलेले असतात. फायनली ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस होता आणि एवढ्या छान पद्धतीने ट्रीटमेंट झालेली असते आणि प्रतिमा पूर्वीसारखी दिसायला लागलेली असते. त्यामुळं घरातले सगळेजण खुश झालेले असतात. पूर्णाजी, प्रताप, त्याचबरोबर अश्विन. आणि इकडे रविराज म्हणत असतात की कसं आहे, प्रतिमाला असं वाटत होतं की मला कोणी ओळखेल का नाही, नक्की काय होईल, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडलेल्या असतात त्याच वेळी घडतं असं की तिथं लगेचच सायली आलेली असते. आणि सायली म्हणत असते की प्रतिमात्या तुम्ही, असं म्हणत ती म्हणते की तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेले आहेत, खरंच प्रतिमात्या ना, मला खूप भारी वाटत आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हा सगळा गोंधळ चालू झालेला असतो आणि इकडे सायली प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणू लागते की खरंच प्रतिमात्या, मी आज ना खरंच खूप खुश आहे, फायनली तो दिवस मला आज पाहायला मिळालेला आहे, असं ती म्हणत असते. आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागते आणि म्हणू लागते की खरंच आज जो आनंद पाहायला मिळत आहे ना, आणि हा जो चेहरा आहे ना तो खरंच, असं म्हणत ती प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आणि तिच्याशी बोलत असते. कारण तो जो दिवस आहे तो फक्त आणि फक्त आज प्रतिमामुळे, इकडे सायलीमुळे प्रतिमाला पाहायला मिळालेला असतो. कारण सायली स्वतः जाऊन प्रतिमाला घेऊन आलेली असते, हट्टाने हे सगळं केलेलं असतं आणि म्हणूनच हे पाहायला मिळालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की दोघीजणी एकमेकींच्या हात हातात घेतात आणि बोलू लागतात. तेव्हा सायली प्रतिमाला म्हणत असते की खरंच प्रतिमात्या, आता खूप भारी वाटतंय. आणि ते दोघींच्या बोलण्यातून हे स्पष्ट होत असतं, दोघींच्या त्या हालचालींवरून, त्यांच्या नजरेतून हे स्पष्ट होतं. आणि प्रतिमाला आवाज ऐकू येऊ लागतो. प्रतिमाला ऐकायला येत असतं ते म्हणजे आई, आई, छोट्या तन्वीचा आवाज ऐकू येतो. आणि प्रतिमाला जणू काही तिची मेमरी परत आलेली आहे, सायलीच तिला आई अशी हाक मारत असेल असं इकडे प्रतिमाला वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन पाहत असतो, घरातले सगळेजण पाहत असतात. हा जो आई मुलीच्या नात्यातला बॉन्ड आहे ना तो त्यांना समोर दिसत असतो. कारण काहीही झालं तरीही त्यांच्यामध्ये जे नातं आहे ते नातं कशा पद्धतीचं आहे हे समोर येत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा सगळेजण पाहत असतात आणि प्रतिमा मात्र सायलीलाच म्हणत असते की तूच मला आई अशी हाक मारलेली आहे. तेव्हा सायली म्हणत असते की कदाचित मी मनात मारलं असेल, माझ्या मनातून अशी हाक आली असेल, असं बोलत सायली बोलत असते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, म्हणजे जी प्रिया आहे तिने सर्वांच्या आधी तिथं गेलं पाहिजे, तिने बोललं पाहिजे, परंतु घडत असतं मात्र वेगळंच. प्रिया काहीच करत नाही आणि प्रिया मात्र तोंडाकडे बघत राहते. आणि त्यानंतर प्रिया जी आहे ती आता इकडे आलेली असते आणि ती म्हणत असते
की मी आई अशी हाक मारलेली आहे. माझ्या मनात चालू होतं ना, आपल्या दोघींची भेट झाली नाही आहे ना, म्हणून मी आई अशी हाक मारलेली आहे असं म्हणत प्रिया तिथे येते आणि म्हणते की सायली हो बाजूला, तुझा काय संबंध आहे? ती माझी आई आहे आणि ती माझ्याकडे आलेली आहे, ती मला भेटायला आलेली आहे. हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया स्वतःहून जाते आणि प्रतिमाला जवळ घेते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की आई मुलीच्या नात्यातला जो बॉन्ड आहे त्यामुळं मला असं वाटतंय की तो बॉन्ड साक्षी आणि तिच्या आईच्या नात्यातही असणार आहे आणि आपल्याला त्यासाठीच ते साक्षीनं जे लॉकेट आहे ते जपून ठेवलेलं असणार आहे आणि पुन्हा महिपतच्या घरी जाऊन आपल्याला ते लॉकेट शोधायचं आहे. पण यावेळेस जेव्हा आपण त्यांच्या घरी जाणार आहोत तेव्हा मात्र एक गोष्ट करायची आहे की त्यांच्या घरी दुसरं कोणीही नसता कामा नये. तेव्हा आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे. मग ही वेळ कशी येणार हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि अर्जुन सांगत असतो की ते करेल मी मॅनेज असं अर्जुन सांगत असतो आणि त्यासोबतच त्याने पुढची तयारी केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.